नमस्कार मित्रांनो, सुरेश जगदाळे एज्युकेशन अँड अपडेट्स चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण हे सविस्तर समजून घेणार आहोत. आज आपल्याकडे संदर्भ साहित्य म्हणून MHTET मराठी ग्रामर प्रॅक्टिस स्क्रिप्ट अँड MCQ गाईड आहे. आता हे नाव ऐकून कोणालाही वाटेल की ही फक्त एका परीक्षेची तयारी आहे. बरोबर, वरवर पाहता तसंच वाटतं. पण आज आपण फक्त पाठांतराच्या उद्देशाने याकडे बघणार नाहीये. या साहित्यातील उदाहरणांचा आधार घेऊन आपण भाषेची रचना कशी काम करते आणि शब्दांची गुंफण कशी होते याचं सखोल विश्लेषण करणार आहोत. एक्झॅक्टली. चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. व्याकरणाचा विचार केला की आपल्याला बहुधा शाळेतले पाठांतराचे नियम आठवतात. हो, पण मुळात व्याकरण हे नियम नसून तो मानवी मेंदूचा आणि विचारांचा एक आर्किटेक्चरल प्लॅन आहे. तो एक असा सांगाळा आहे ज्यावर वास्तवाची पूर्ण इमारत उभी राहते. क्या बात आहे, खूप छान उपमा आहे. तर सुरुवातीला आपण अशा एका संकल्पनेवर बोलूया जिथून भाषेचा खऱ्या अर्थाने जन्म होतो. नाम म्हणजेच नाऊन. कोणत्याही गोष्टीला ओळखण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका टॅगची गरज असते. हो, आणि संदर्भ साहित्यात पुणे आणि भारत अशी उदाहरणं दिली आहेत. ही व्यक्तिवाचक नामे आहेत. पण मला एक सांगा, एखाद्या गोष्टीला असं नाव देणं ही प्रक्रिया इतकी महत्वाची का असावी? कसं आहे ना, नाव देणं म्हणजे केवळ एक लेबल लावणं नव्हे, तर ती त्या गोष्टीला अफाट विश्वातून वेगळं काढण्याची. अच्छा, म्हणजे तिला एक स्वतःची ओळख देण्याची प्रक्रिया. अगदी बरोबर. जेव्हा आपण पुणे म्हणतो तेव्हा आपण पृथ्वीवरील एका अतिशय विशिष्ट तुकड्याला बाकीच्या जगापासून वेगळं करतो. ही नामं संवादातील अत्यंत पक्की अशी अँकर्स असतात. म्हणजे ती एका विशिष्ट नकाशावर मारलेल्या पिनसारखी काम करतात, कस्टम लेबल्स असल्यासारखे. हो, अगदी तसंच. आणि या साहित्यात मुलगा हे देखील एक उदाहरण आहे जे जातीवाचक नाम आहे. बरोबर. आता मुलगा ही कोणती एक पिन नाहीये. हे एका विशिष्ट प्रकारच्या सर्व घटकांना एकत्र बांधणारं एक कॅटेगरी बिन आहे. बरोबर ओळखलात. पण मला इथे एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. पुणे किंवा मुलगा हे ठीक आहे, पण प्रामाणिकपणा किंवा सौंदर्य यांसारख्या भाववाचक नामांबद्दल काय? इथे सर्वात रंजक गोष्ट घडते. कारण ही तर भौतिक जगात कुठेच अस्तित्वात नसतात ना. आपण सौंदर्याला हात लावू शकत नाही. नाही लावू शकत, पण इथेच मानवी मेंदूची ताकद दिसते. जेव्हा आपण या अमूर्त कल्पनेला एक नाम देतो तेव्हा भाषा त्याला एक भौतिक वजन प्राप्त करून देते. बापरे, म्हणजे जे अस्तित्वात नाही त्याला आपण भाषेच्या माध्यमातून अस्तित्वात आणतो. हो, व्याकरणाच्या नियमानुसार आपण असं म्हणू शकतो की त्याचा प्रामाणिकपणा हरवला. आता विचार करा, जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती कशी हरवू शकते? खरंच की. पण भाषेने तिला एक वस्तू बनवून टाकलंय. भाववाचक नामे ही मानवाने अदृश्य गोष्टींवर मिळवलेली एक भाषिक सत्ता आहे. वा, हे खरोखरच अवाक करणार आहे. आपण अदृश्य भावनांना भाषेच्या जाळ्यात पकडतो. आता गोष्टींना ओळखण्यासाठी नावे तर मिळाली, पण भाषेचा प्रवाह टिकवण्यासाठी प्रत्येक वेळी तीच ती नावे वापरणे खूपच जड होऊ शकतं. म्हणजे रामाने रामाचे काम केले कारण रामाला. हो, हे ऐकायला खूपच यांत्रिक आणि कंटाळवाणं वाटतं. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच शब्दांची ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाषेने एक शॉर्टकट शोधला, सर्वनाम. साहित्यात तो शाळेत जातो हे उदाहरण दिले. बरोबर. आता सर्वनामांना बऱ्याचदा फक्त नामाची जागा घेणारे डमी शब्द मानलं जातं. हो, मीही तसाच विचार करत होते आजवर. पण ते तसं नाहीये. सर्वनामे ही वाक्यातील शक्तीची आणि दृष्टिकोनाची केंद्र असतात. अच्छा, इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. साहित्यामध्ये मी, कोण आणि जो असे सर्वनामांचे वेगवेगळे प्रकार दिले आहेत. जर सर्वनामांचं काम फक्त नामाची जागा घेणं हेच आहे, तर मग या वेगवेगळे प्रकारांची गरजच काय? हे शब्द फक्त जागा घेण्यापेक्षा अधिक काहीतरी करत आहेत का? अगदी अचूक प्रश्न विचारलात. सर्वनामे फक्त रिकामी जागा भरत नाहीत, तर ती वाक्यात नवीन अर्थ जोडतात. उदाहरणार्थ, जो हे संबंधवाचक सर्वनाम पहा. जो अभ्यास करेल तो पास होईल. इथे जो हा शब्द ऐकणाऱ्याच्या मनात एक सस्पेन्स निर्माण करतो. अच्छा, म्हणजे तो मेंदूला सांगतो की थांब, पुढे आणखी काहीतरी येणार आहे. हो, तो एक कॉग्निटिव्ह ब्रिज म्हणजेच वैचारिक पुलासारखं काम करतो. दोन वाक्यांमधील संबंध जोडतो. क्या बात आहे. म्हणजे जो हा नुसता प्रतिनिधी नाहीये.
आणि जर आपण मी आणि तो या पुरुषवाचक सर्वनामांचा विचार केला तर तर ते संवादातील अंतर निश्चित करतात. मी म्हणजे केंद्रात असलेली व्यक्ती आणि तो म्हणजे लांब असलेली व्यक्ती. म्हणजे सर्वनामे भौतिक जगाचं अंतर भाषेमध्ये मोजण्याचं काम करतात. बरोबर. आणि कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम तर त्याहूनही वेगळं आहे. ती एक जाणीवपूर्वक तयार केलेली पोकळी असते. जिथे समोरच्या व्यक्तीने माहिती भरणं अपेक्षित असतं. बरोबर. अगदी बरोबर. इथे विषय खऱ्या अर्थाने आणखी रंजक होतो, कारण आता आपल्याकडे जगातल्या गोष्टी आहेत आणि त्यांचे प्रतिनिधीही आहेत. पण जग हे फक्त ब्लॅक अँड व्हाईट नाहीये ना. नाही, जगात खूप विविधता आहे. हो ना. आपल्याला या गोष्टींचे, त्यांच्या रंगांचे वर्णन करण्याची गरज असते. आणि नेमक्या याच कामासाठी विशेषण वापरलं जातं. साहित्यात मोठा आणि सुंदर फुलमधील सुंदर हे गुणवाचक विशेषणे आहेत आणि 2 हे संख्यावाचक विशेषण आहे. हो, हे प्रकार सोपे आहेत समजायला. पण माझा गोंधळ एका वेगळ्याच उदाहरणाने उडाला आहे. कोणतं उदाहरण? साहित्यात हा मुलगामधील हा हे दर्शक विशेषण आणि कोणता हे प्रश्नार्थक विशेषण दिलंय. आता मघाशीच आपण कोणला सर्वनाम म्हटलं होतं आणि हा शब्द तर सर्वनामासारखाच दिसतो ना. मग हे शब्द अचानक विशेषणाचं काम कसं करायला लागतात? हा थोडा विरोधाभास नाही वाटत? वरवर पाहता तो विरोधाभास वाटू शकतो, पण इथेच भाषेची लवचिकता दिसून येते. अच्छा, ती कशी? कसे ना, शब्दाची जात ही तो शब्द कसा दिसतो यावर ठरत नाही, तर तो वाक्यात काय काम करतो यावर ठरते. जेव्हा हा शब्द एकटा येतो, जसं की हा हुशार आहे, तेव्हा तो नामाचीच जागा घेतो, म्हणून तो सर्वनाम असतो. आणि जेव्हा तो हा मुलगा असा नामासोबत येतो, तेव्हा तो एका प्रकाश जोतासारखं म्हणजेच स्पॉटलाईट सारखं काम करतो. स्पॉटलाईट? हो. एखाद्या गर्दीत असलेल्या 100 मुलांमधून तो शब्द इतर 99 मुलांना वगळतो आणि एकाच मुलावर फोकस करतो. वा, हे खूपच भारी आहे. विशेषणं ही भाषेला अचूकता देतात. ती एखाद्या नामाचं अथांग क्षेत्र कमी करून त्याला एका निश्चित चौकटीत बसवतात. ही स्पॉटलाईटची उपमा खूपच चपखल आहे. म्हणजे जत्रेतल्या गर्दीत बोट दाखवून हा मुलगा म्हणणं. आत्तापर्यंत आपण गोष्टींना नावे दिली, त्यांचे प्रतिनिधी निवडले आणि त्यांचं वर्णनही केलं. हो, पण हे सगळं एका स्थिर चित्रासारखं वाटतंय. वास्तवात गोष्टी स्थिर नसतात, त्यात कृती असते आणि कोणतीही कृती एका विशिष्ट वेळेत घडते. बरोबर. आणि वेळेचा हा प्रवास म्हणजेच काळ किंवा टेन्स. साहित्यात वर्तमान काळाची उदाहरणं आहेत. तो खातो, मी लिहित आहे. भूतकाळ, तो खाल्ला आणि भविष्यकाळ, तो खाईल. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? काळ हा कृतीसाठी एका GPS सारखा आहे असं म्हणता येईल का? अगदी म्हणता येईल. काळ नसेल तर घडलेली घटना भूतकाळातील आहे की भविष्यातील हेच समजणार नाही. आपण कृतीला वास्तवाशी जोडू शकणार नाही. पण मला वाटतं यात अजून एक सूक्ष्म स्तर आहे. हो, जर आपण हे व्यापक संदर्भात पाहिलं तर काळ हा फक्त घड्याळाची वेळ सांगत नाही, तो कृतीची अवस्था सांगतो. अवस्था म्हणजे नेमके काय? साहित्यातील ती 2 वर्तमानकाळी उदाहरणे पुन्हा घ्या. तो खातो आणि मी लिहित आहे. दोन्ही वर्तमान काळच आहेत. हो, पण तो खातो हे एक शाश्वत सत्य किंवा सवय असू शकते. ती कृती आत्ता या क्षणी घडत असणं गरजेचं नाही. अच्छा. पण मी लिहित आहे हे दर्शवतं की कृती याच क्षणी अत्यंत जिवंतपणे सुरू आहे. म्हणजे काळ हा एकाच वेळेचे अनेक सूक्ष्म तुकडे करून आपल्याला नेमक्या सत्यापर्यंत पोहोचवतो. आपण फक्त कधी घडले हे सांगत नाही, तर कृती कशा अवस्थेत आहे हेही सांगतो. अगदी बरोबर. आता आपण आजच्या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या टप्प्यावर आलो आहोत. आपल्याकडे आता भाषेचे सर्व मुख्य घटक आहेत. नामे, सर्वनामे, विशेषणे आणि काळ. हो, पण नसते शब्द एकापुढे एक ठेवले तर अर्थपूर्ण वाक्य बनत नाही. इथे विभक्ती ही संकल्पना ग्लू किंवा डिंकासारखी काम करते. आणि हेच मराठी भाषेचं सर्वात मोठं बलस्थान आहे. साहित्यात विभक्तीची उदाहरणे आहेत. रामाने तृतीया विभक्ती म्हणजे कृती करणारा. घरात सप्तमी विभक्ती म्हणजे स्थान. रामाचा षष्ठी विभक्ती म्हणजे मालकी. मला हे युनिफॉर्म बॅजेस सारखं वाटतं. ने हा कृती करणाऱ्याचा बॅज आहे, तर त हा स्थानाचा बॅज आहे. ही बॅजेसची उपमा अगदी अचूक आहे. आणि इथेच इंग्रजी आणि मराठीतील मोठा फरक लक्षात येतो. तो कसा? इंग्रजीत शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी इन, ऑन, फ्रॉम सारखे पूर्णपणे स्वतंत्र शब्द वापरावे लागतात. इन द हाऊस इथे 2 वेगळे सुटे ठोकळे आहेत. पण मराठीत ते घरात असं एकत्र येतं.
हो, आणि मूळ शब्दाचं रूपच बदलतं. घरचं घरा होतं. हे शब्दांना बाहेरून चिकटवण्यासारखं नाही, तर दुधात हळद मिसळण्यासारखं आहे. ते एकजीव होतात. बापरे, खूपच सेंद्रिय वाटतंय. पण याचा प्रत्यक्ष संवादात काय फायदा होतो? इंग्रजी सुट्या शब्दांनी काम भागू शकते, तर मराठीत ही गुंतागुंत का? कारण इथे एक भाषिक चमत्कार घडतो. इंग्रजी शब्दांचा क्रम बदलला तर अर्थ बदलतो. द टायगर किल्ड द मॅन आणि द मॅन किल्ड द टायगर. कर्ता आणि कर्म पूर्णपणे बदललं. पण मराठीत विभक्तीमुळे शब्दाची भूमिका त्याच्या जागीच लॉक होते. म्हणजे वाघाने माणसाला मारले हे वाक्य मी माणसाला वाघाने मारले असं कसंही फिरवलं तरी अर्थ तोच राहतो. एक्झॅक्टली. कारण ने हा प्रत्यय वाघासोबत पक्का जोडलेला आहे. यामुळे मराठीला एक अद्भुत लवचिकता मिळते. वा, म्हणजे विभक्ती हा केवळ डिंक नाहीये, तर ती शब्दांना दिलेली एक प्रकारची मोकळीक आहे. त्यांना वाक्यात कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य आहे. हो, कारण त्यांची ओळख सुरक्षित आहे. आजच्या या प्रवासात आपण किती खोल टप्प्यांवरून आलो आहोत. नामांपासून सुरुवात केली, मग सर्वनामांचे वैचारिक पूल पाहिले, विशेषणांचा प्रकाश ज्योत पाहिला. काळाच्या अवस्था पकडल्या आणि शेवटी विभक्तीने भाषेला दिलेली लवचिकता अनुभवली. खरंच, व्याकरण हा केवळ नियमांचा संच नाही, हे यातून स्पष्ट होतं. या विश्लेषणाच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक अतिशय रंजक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर मराठी व्याकरण विभक्तीद्वारे शब्दांना एकमेकांशी इतकं घट्ट जोडतं, तर ही रचना आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर काही परिणाम करत असेल का? इंग्रजीसारख्या सुट्या शब्दांच्या भाषेपेक्षा आपली भाषा आपल्याला जगाशी आणि समाजाशी अधिक घट्ट जोडलेले राहायला शिकवते का? अगदी तोच प्रश्न. हा विचार नक्कीच करायला लावणार आहे. आजची ही चर्चा भाषेचा एक नवा दृष्टिकोन देणारी ठरली असेल. ऐकत रहा, विचार करत रहा.